मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादासंदर्भात बैठकीत चर्चा। अमित शहांनी पवारांसंदर्भात केलेलं वक्तव्य योग्य नाही, भाजपनं शरद पवारांचा आदर केला पाहिजे। अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी। अमित शहांच्या पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचं नो कमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार, अमित शहांची पवारांवर टीका। अमित शहांची टीका हास्यास्पद, मोदी सरकारनं शरद पवारांना पद्मविभूषण दिलाय। अमित शहांना विसर पडला असेल, सुप्रिया सुळेंचा अमित शहांना टोला। आम्ही जिन्ना फॅन क्लबमध्ये सामील नाही, खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। अमित शहांनी ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी टीका केली होती। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद जिन्ना, ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात, मनसेच्या प्रकाश महाजनांचं वक्तव्य। बंद पडलेल्या इंजिनच्या नेत्याबद्दल आम्ही बोलत नाही, प्रकाश महाजन यांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर। केंद्रीय कर्मचारी आता आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार। 58 वर्षांनंतर केंद्र सरकारने बंदी उठवली, भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांची माहिती। विरोधकांचं जाऊ द्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। देवेंद्र फडणवीसांनी 20 आमदार फोडले, देवेंद्र फडणवीसांना अटक करा, अमित शहांनी फडणवीसांची चौकशी करावी, खासदार संजय राऊतांची मागणी। बाळासाहेब थोरात, नाना पटोले सत्तेत नाहीत, सत्तेमधील व्यक्तीच काम करू शकतात। मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमणाची कारवाई थांबवली, काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस, पांढरं गुलाबाचं फूल देत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांना शुभेच्छा, तर अमित शहांकडूनही फोनवरून अजित पवारांना शुभेच्छा। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेला आजपासून सुरुवात, अंबड इथल्या मंडल स्तंभापासून यात्रा सुरू। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील मेडीगट्टा धरणाचे 85 दरवाजे उघडले, धरणातील विसर्गामुळे गोदावरी आणि प्राणहिता नदीला पूर। चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, उमा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान, तेजस चौखुंडे नावाच्या युवकाने ड्रोनद्वारे टिपली पुराची दृश्य। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया, सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान मोदींचं आवाहन।